हाय हॅलो मंडळी, नमस्कार. मी इंदुबाई चॅनलमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे. हे बघा, मस्त आज आपण झणझणीत बेसन बनविणार आहे. बेसन म्हणजेच पिठलं. कसं हे असं आता झुणका बनवण्यासाठी घरचीच डाळ होती आमची. घरची डाळ दळून आणले. डाळ काही विकतची नाही का, आणि घरची डाळ आहे. अगदी एकच नंबर डाळ आहे. आणि कसं थोडंसं पण पीठ घेतलं ना, पिठलं मस्त असं फुगून येतं आहे, फुलून असं लई भारी आहे. पीठ बेसनचं आमच्या घरचं. आणि कसं आता ह्याचे तुम्ही काय पण करा, ह्याच्यापासून ते भारीच लागते खायला. त्याच्यासाठी मग बेसन बनवणार आहे आज. मला बेसन खायची आवड झाली आमच्या घरच्यांना सगळ्याला, म्हणून चला तर म्हणलं भाकरी बेसन बनवा, म्हणून मी बेसन बनविणार आहे आज. मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची ठेसून वाटून घेतले मी. आणि सगळं काय हे का आता जिरे मोहरी टाकून मी कांदा परतून घेते. कांदा चांगला खमंग लाल परतून घेतला ना, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं. हे बघा, असं बारीक चिरलेलं टोमॅटो टाकून घ्यायचं. अगोदर कांदा परतून घ्यायचा, मग टोमॅटो टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला जर जास्ती आंबट पाहिजे असेल तर तुम्ही चिंच पण टाकून घेऊ शकता. मी नाही टाकणार. मग हे असं पेस्ट झाली ना, मग त्याच्यामध्ये थोडंसं मी एक का आले माईक आले वाजत वाटते, काहीतरी आले बाहेर. मग त्याच्यामध्ये थोडंसं मी सगळं आता पेस्ट तयार केले, परंतु थोडंसं धना पावडर, थोडासा जिरा पावडर टाकावं म्हणून ते पण टाकून घेते वरून मी. आणि कसं त्या कोथिंबिरीच्या काड्या जे होत्या ना, त्या कोथिंबिरीच्या काड्यात घालून मी मिरची वाटल्या. त्या कोथिंबीरच्या काड्याची चव एक वेगळीच असते. त्याच्यामुळं ना मग ते कोथिंबीरच्या काड्याचा वापर केला मी या मिरच्यामध्ये. मी दुसरी काही कोथिंबीर घातली नाही, काय नाही. कोथिंबीरच्या काड्याच होत्या, त्याचाच वापर केला. आणि त्याच्यामुळं ना एक त्याला चवच असं वेगळी येते, भारी मस्त अशी चव येते. बघू शकता तुम्ही. झालं. आणि बघा हे पाऊस, बघा पाऊस धो 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 धुते. पाऊस मरणाचा पाऊस आहे, काय सांगू नका, तसला पाऊस आहे. आणि पावसाने जीव वैतागून दिला आहे. हे बघा, बघू शकता. झालं आपलं बेसन पण तयार. या खाण्यासाठी तयार आहे मस्त असलं आपलं बेसन. आज आपण गुलाबजामुन बनवणार आहोत. मस्त असं गुलाबजामुन बनवून घेऊया. त्याच्यासाठी ना अगोदर आपण पाक करून घेऊ. पाक हे बघा, बघू शकता तुम्ही. मी साखर घेतले. हे बघा, साखर ह्या वाटीनं ना मी 1.5 वाटी साखर घेते. म्हणजे असं सपाट सपाट 2 वाट्या साखर घेतले मी. बघू शकता तुम्ही. आणि हे आपण पाणी टाकून घेऊया. त्याला पाक बनवून घेऊ अगोदर. अगोदर पाक बनविणे गरजेचं आहे. पाक बनवून घ्यायचा अगोदर. पाक एकतारी पाक बनवायची. जास्त कडक पण बनवायची नाही आणि जास्त कच्ची पण ठेवायची नाही. हे बघा, हे असं कापून घ्यायचं. आता कसं बरेच दिवस झालं हे आणलंय आणि केलंच नाही. कसं आता चावलं लई खाऊ वाटलं रे गोड गुलाबजामुन. मग म्हटलं चला तर आता बनवून घ्या गुलाबजामुन. बरेच दिवस झालं आणून केलंच नाही. त्याच्यामुळं आता मी आज करणार आहे. हे बघा, मस्त असं थोडंसं दूध घालून आपण मळून घ्यायचं. ह्याला जास्तीचं दूध घालायचं नाही. जितकं आपल्याला लागेल तितकंच दूध घालायचं. कसं जास्ती दूध घातलं ना पातळ होते. त्याच्यामुळं मग थोडंसं आपल्याला करण्याला प्रॉब्लेम येते. थोडं थोडं दूध घालून मळून घ्यायचं.
चांगलं मऊ करून घ्यायचं ह्याला. हे बघा असं ह्या पद्धतीनं चांगलं मऊ केलं ना मग आपले गुलाबजामुन चिरत नाहीत, काय नाही, मस्त असं परफेक्ट येते. तर चांगलं थोडंसं ह्याला मळायचं. थोडं मळलं ना मग कसे पाहिजे तसे ते फाटत नाही, तुटत नाहीत. हे तर मेन म्हणजे चिरत नाही ती. फाटणं तुटण्याचा तर विषय नाही, सोडून द्या. असं चिरत नाही ती. छान गोल आकार मस्त येतो ह्याला. आता मी थोडं 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 हे करून ह्याला आता हे करते या. असं बघू शकता तुम्ही. आपल्याला ज्या आकारात पाहिजे त्या त्या आकारात आपण तोडून घ्यायचे असे. हे बघा, लहान मोठं तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज बनवून घेऊ शकता. मी छोटे छोटेच बनवले, जास्त मोठे नाही बनवले. ह्याला नंतर आपण आता गोल करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने मी गोळे करून घेतले. हे बघा, मस्त असं ह्या आकाराचे असं होते छान. असं करायचं. असं थोडं ह्याला प्रेस केलं ना मस्त. हे बघा, असे आपले गुलाबजामुन एक नंबर होत आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही कसं मस्त असं झालेत आता गोल गोल आकारात. छान एकदम मस्त असं झालेत. हे असंच करते मी. आता आपली पाक झाल्या का बघूया. अजून आहे, अजून थोडी राहिली आहे. अजून थोडं होऊ द्या. नाही, चांगली आपली एक तारी पाक झाली ना मग चांगलं पाक मुरते आपल्या गुलाबजामुन मध्ये. तोपर्यंत आपण इकडे हे असे वळून घेऊया गुलाबजामुन. कसं खायला अगदी एक नंबर लागतं. आता तनिष्का पण कसं झोपली आहे त्याच्यामुळं मग पटकन करून घ्यायचं म्हणून मी आता कपडे पण मशीनला लावले. मशीनमध्ये कपडे पण होत आहेत. तोपर्यंत इकडं आपलं हे पण काम होतं आहे. दोन्ही होते ते. मग तनिष्का उठेपर्यंत अजून कसं पीठ नाही, काय नाही, दळणं करायची ती. गव्हाचं पीठ नाही, ज्वारीचं पीठ नाही, हे सगळे दळणं करायचे ती. आता कधी जवळजवळ महिन्याच्या वर झालं बरं का दळून आणून. मग ते गव्हाचं पण ज्वारीचं पण तवाच दळून आणलं होतं गावाकडनं आल्यावर उन्हाळ सुट्टीत. मग त्याच्यानंतर आता दळलं नाही किती बरेच दिवस झाले. मग आता आज पीठ नाही, गहू ज्वारी दोन्ही पण निसून दळाला द्यायचा. डबे पण कशी आता डबे घासायचे ती. आता महिनाभर झालं त्याच्यातलं पीठ काढलं नव्हतं. मग पीठ होतं मध्ये ना, मग त्याच्यामुळं आता ते डबे पण घासायचे सगळे. घासून घेते डबे पण. आता याला तळून घेते. एवढं तळून घेऊन मग कपडे वाळायला घालते. कपडे वाळू घालून मग डबे घासून घेते. मस्त असं झाले चांगलं. त्या दिवशी तूप केलेलं ना, ते कढई तशीच ठेवली होती. हे केलं नव्हतं, घासलंच नव्हतं. तूप काढलं नव्हतं पण घासलं नव्हतं. कसं काय आता तळाला कढई नाही, आता अडली कढई म्हणून हे बघा असं गरम पाणी करून ना, गरम पाणी केलं ना लगे निघतंय. जास्त वेळेला ही पण लागत नाही, निघतंय. घासायला आपल्याला त्रास होत नाही, सळत नाही कढई घासायला. त्याच्यामुळे असं गरम पाणी घालून ना थोडंसं ह्याला हे करायचं, निघतंय. थोडं हलवलं ना
घासून मस्त आपली कड्या स्वच्छ पांढरी शिपट कड्या निघते. मग असं हे जरा गरम पाणी घातलं ना म्हणजे कसं चिटकलेलं असतं ना, मग चिटकलेलं ते चिकनाई असते तेलकट, मग ते किती बी जर हे केलं तर निघत नाही. थोडा वेळ असं जर पाण्यात त्याला ठेवून हे केलं ना गरम पाण्यात, मग मस्त असं आपली कढई पण निघते आणि भांडं पण स्वच्छ होते आपल्याला चकाचक चकमक. हे बघा मस्त असं निघाली कढई चकाचक पांढरी चिपट निघाली. हे ना असं थोडंसं पाणी गरम केलं ना मस्त असं कढई निघते. कढई घासायला काय सळत पण नाही काय नाही आणि पांढरी निघते. आता आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायला कढई रिकामी झाली. तेल नाही, तेल काढून घेते अगोदर. तेल पण लागते ना, मला थोड्या तेलात चांगलं पण होत नाही. ते खाली चिटकलं ना मग ते व्यवस्थित तळत नाही. तर असं आता हे पाकिट असंच ठेवते. नंतर गव्हाचं पीठ मळलं ना, त्या गव्हाच्या पिठात ह्याच्या पिशवीत घालून पीठ चांगलं मळून घेतलं ना, मग आपलं तेल पण वाया जात नाही काय नाही. म्हणून असं ह्याला आता ठेवून देते थोडं. आता आपण कढईत तेल टाकून घेऊया. तेल टाकले मी कढईत, तेल गरम होऊ दे थोडं. हे बघा थोडीशी जाडसर वाटलेली वेलची पूड टाकते. थोडंसं जाडसरच वाटले, मी बारीक केलं नाही. तनिष्का उठली आता, रडलेली तनिष्का, तिला आणते. मस्त असं आपली पाक झाली आहे. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचं असलं ना तुम्ही हे पण टाकून घेऊ शकता, फ्रूट कलर सुद्धा टाकून घेऊ शकता. मी नाही टाकणार कलर, असंच हे करणार आहे मी. तनिष्काला आणते मी. तनिष्का उठली आहे. काय झालं तुला, काय रडते? बघा तनिष्का उठली आमची. हे बघ हे बघ हे बघ, कोण आहे? तनू आमची उठली. काय झालं तुला? कोण मारलं बाळाला माझ्या? आपण आता हे तळून घेऊ शंकरी. असं मस्त असं फिरवून तळायचं. फिरवून तळलं ना आपण चांगलं तळते. तर चांगलं मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं ह्याला. हे बघू शकता. एक नंबर होते आपलं गुलाबजामुन. जिगीर चुताची गळगळात असं गुलाबजामुन होते हे मस्त असं. आमची तनिष्का बघा कशी उठली गप्प मन लवकर. पाऊस किती मोठं धो 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 पाऊस येते. किती पाऊस येते तनिष्का. काय उठली बाळा तू? झाकून झोपायचं का नाही शोन? बेबी का उठलं राजा? शोनपरी कशाला उठली? हे बघा बघू शकता मस्त असं कलर आला ह्याला. आता आपण ह्याला काढून असंच पाकामध्ये टाकून घेऊ डायरेक्ट. पाक कसं आपली अगोदर थंड झालेली आहे करून. जास्ती थंड पण होऊ द्यायचं नाही, जास्ती गरम पण राहू द्यायची नाही. पाक जास्ती थंड झालं ना मग पेत नाही आपलं गुलाबजामुन, पाक पेत नाही. त्याच्यामुळं असं थोडंसं मिडियमच ठेवायचं. ते बघा आता ही मी दुसरी सोडून घेते. चांगलं ह्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. हे असं फिरवीत राहायचं. ह्याला जरा फिरवलं ना हे खाली पण चिटकत नाही काय नाही. मस्त असं आपले सगळीकडनं तळून निघते ती. असं फिरवीत राहायचं त्याला थोडं. हे बघा कसं मस्त असं तळते. तर
ह्याला गॅस फुल करायचं नाही. गॅस फुल केलं ना मग हे करपतात, वरून भाजल्यासारखे वाटतात पण आतून कच्चे राहतात. त्याच्यामुळं ना ह्याला मध्यम ते मीडियम आचेवरच तळून घ्यायचं चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. मग आतपर्यंत पाक मुरतंय, मऊ असं लोण्याचा गोळा झाल्यासारखं सगळं पाक आतमध्ये मुरलं ना खायला पण भारी लागते, चवीला चांगलं अप्रतिम असं. असं तळून घ्यायचं मस्त. हे बघा असं मस्त असं गुलाबजामुन झाले. तर कसं आहे, तुम्हाला जर अर्जंट खायचं असलं ना गरम गरम पाक करून गरम गरम पाकामध्ये ते सोडलं ना मस्त असं लगेलग मुरते आणि अर्जंट खायला होते तुम्हाला. मग जर थोडा वेळ दम असलं ना मग पाक थंड करून ते तळल्याला त्याच्यात टाकायचं. मग 1 तासभर झाकून ठेवून ना आपल्याला परत लगेच ते पण खाता येते. पण अर्जंटमध्ये म्हणलं ना थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचं गरम पाकात टाकून, मग झालं लगेच खाता येतं त्याला. हे असं ह्या पद्धतीने केलं मी. मस्त असे झाले बघा. तुम्हाला एक दाखवते पण मी. काय झालं बाळा? शोन हो मस्त असं झालं. तर हे बघा असं छान झाले. तर थोडं मुरू द्यायचं पाक ह्याच्यात. थोडं पाक मुरा ना मस्त आपले एकदम भारी परफेक्ट असं गुलाबजामुन होतात.